कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कुडाळ तालुक्याच्या घोटगे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच चैताली ढवळ आणि ग्रामपंचायतने पुढाकार घेतलाय। गावातील मुले शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहरात जातात, त्यांच्या पालकांनी आपली मुले गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांची आर्थिक वर्ष 2025-26 साठीची घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव घोटगे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेण्यात आलाय। गावातील मराठी शाळा वाचवण्यासाठी असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी घोटगे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। घोटगे गावातील जिल्हा परिषद शाळांमधील घटल्या जाणाऱ्या पटसंख्येत चिंता व्यक्त केली जात आहे। मराठी शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। घोटगे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे, त्यामुळे शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे। हा निर्णय नेमका आम्ही आमच्या ज्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही मुलं आमची शिकत आहेत या मुलांसाठी घेतलेला आहे। या गावात ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आमच्या असं निदर्शनात आलं की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जी मुलं आहेत ती आपल्या गावाबाहेरील शाळांमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांचा जी पटसंख्या आहे ती काहीतरी कमी होत आहे। हेच लक्षात घेता यासाठी जी पटसंख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, तर यासाठी आम्ही ग्रामपंचायत आमची पूर्ण बॉडी, ग्रामसेवक भाऊ या सर्वांमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जी गावाबाहेरील शाळेत जी मुलं दाखल केली आहेत ती परत येण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांची जी घरपट्टी आहे ती माफ केली आहे, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळांची ही पटसंख्या वाढवण्यात येईल। आपण जर बघितलं असं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमधील ही पटसंख्या काही खूपरित्या कमी होत आहे। हे असं न होता आपल्या गावातील ज्या शाळा आहेत या योग्य रीतीने चालू राहाव्यात, जेणेकरून आपल्या गावातील जे गरीब लोक आहेत यांच्या खिशालाही परवडणाऱ्या या शाळा नव्हत्या, जेणेकरून बाहेर शाळा जर दाखल केल्या आपल्या विद्यार्थी तर या गरीब लोकांना तो खर्च काही परवडण्यासारखा नव्हता आणि हे असं जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषद मधील शाळा ज्या आहेत ते बंद पडतील। या बंद शाळा न पडण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचा हा निर्णय आहे ग्रामपंचायत घोटगेने घेतलेला, कारण सर्व स्तरातून हा जो निर्णय घेतला गेला आहे याचं कौतुक होत आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटगे ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत आहे की जिने अशा प्रकारचा जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालणार आहेत त्या पालकांसाठी घरपट्टी ही माफ करण्यात आलेली आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे। आणि अशाच प्रकारचा जर निर्णय सर्व ग्रामपंचायतीने घेतला तर नक्कीच प्रत्येक जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेतला पटसंख्या वाढेल आणि आपली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती टिकवण्याला आम्हाला सर्व शिक्षकांना त्याचा फार मोठं हातभार लागेल। घोटगे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये निर्णय घेण्यात आला की जी मुलं बाहेरच्या शाळेत जातात ती जर आपल्या शाळेत दाखल झाली तर आपण त्यांची घरपट्टी माफ करू। पण ते पाहता आमच्याकडे 2 मुलं दाखल झालेली आहेत बाहेरच्या सर्वेक्षणातले आणि हायस्कूलला गेलेला एक इकडे दाखल झाले। हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला तो खूप चांगलाच आहे आणि यामध्ये आमचे ग्रामपंचायत सरपंच सर्व टीम त्यांचे सहकारी यांचं मी स्वागतच करतो या निर्णयाचं। कारण या निर्णयामुळे गरीब विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालक यांच्यातही थोडीशी जनजागृती झाली, त्याचा नक्कीच शाळेच्या पट वाढण्यामध्ये फायदा होईल। प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ज्या वेळेस त्यांना हे करतो ते त्या वेळेस आम्हाला सहकार्य अगदी मनापासून करतात। तर हा जो निर्णय घेतलाय घोटगे ग्रामपंचायतने तर या निर्णयाचा नक्कीच आमच्या शाळेला फायदा होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे जी जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे ती नक्कीच वाढेल। घोटगे ग्रामपंचायतीने हा पटसंख्या वाढीसाठी घेतलेला निर्णय तो एकदम स्तुत्य असा आहे। ह्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढण्याला मदत होईल आणि निश्चितपणे ह्याप्रमाणे ह्या घोटगे नंबर 1 शाळेत इथे मुलं दोन वाढलेली आहे, चांगला परिणाम झालेला आहे।